राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण व्हावं याच्यासाठी प्रयत्न केला। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ही घोडदौड सुपूर्द केली। स्वराज्याची भगवी पताका सुद्धा सुपूर्द केली आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं रयतेचं राज्य सुद्धा उभं केलं। शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजीराजे असतील किंवा त्यांच्यानंतरचे सगळेच मराठा असतील, अगदी दिल्लीचं तख्त सुद्धा काबीज करण्याची ताकद या सगळ्या मराठा साम्राज्यामध्ये होती। या संपूर्ण मराठा साम्राज्याचा इतिहास गौरवशाली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हाच गौरवशाली इतिहास असणारा मराठा सातत्यानं आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरताना दिसतोय। ही वेळ या मराठा समाजावरती का आली, नेमकं मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे आहे? आज मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भव्य दिव्य सभा ही रेकॉर्ड ब्रेक झाली। अगदी लाखो लोक मोठ्या संख्येनं अगदी पाण्याचा लोट उसळावा अगदी अशा पद्धतीनं एखादा समुद्र जसा पाण्याने व्यापलेला असतो तसा माणसांचा समुद्र आज आपण अंतरवली सराटीमध्ये पाहिलेलाच असेल। परंतु या नेमक्या सभांचं आयोजन नियोजन कशा पद्धतीनं झालं, याच्यासाठी कुठल्या राजकीय पक्षांचं समर्थन जरांगे पाटलांना आहे का, की स्वतःहून लोक स्वयंस्फूर्तीनं हे आंदोलन करतायत, या सभा होत आहेत? या सगळ्याच गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय मारुती येळके आणि तुम्ही सगळे पाहताय शब्दवेडे। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की 30 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं। ते उपोषण सोडवण्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे अंतरवली सराटी येथे गेले होते आणि त्यांनी ज्यूस पाजून मनोज जरांगे पाटलांना उपोषण सोडायला लावलं। ते उपोषण इतकं भव्य दिव्य झालेलं होतं, इतकं व्यापक झालेलं होतं, त्याची कारणं सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती असतील की अंतरवली सराटीमध्ये पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण राज्यभरामध्ये पसरलेली ती असंतोषाची लाट आणि त्याच असंतोषाच्या लाटेचा एक प्रकारे फायदा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र एकवटला होता। मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण तुम्ही जोपर्यंत आमच्या समाजाला आमच्या पोराबाळांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणारच नाही या मुद्द्यांवरती अडलेलं होतं। परंतु सरकारनं विनवणी केली, मागणी केली की आम्हाला आरक्षण देण्यासाठी काही दिवसांची तरी मुदत द्या आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत सरकारला दिली होती आणि याच 40 दिवसांपैकी 30 दिवस संपलेत याची जाणीव सरकारला झाली पाहिजे। आता फक्त 10 दिवस उरलेत। याचा अल्टिमेटम देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांची आजची भव्य दिव्य सभा ही लोकवर्गणीतून आज अंतरवली सराटी येथे पार पडली। ही सभा होत असताना अनेक गोष्टी प्रकर्षाने पाहाव्यात अशा होत्या। म्हणजे या सभेसाठी लाखो लोक मोठ्या संख्येने आली होती। 150 एकरची जमीन ही पहिल्यांदा घेतली होती। 100 एकर पहिल्यांदा जमीन घेतली, त्याच्यानंतर 50 एकर वाढवून 150 एकरची घेतली आणि शेवटच्या टप्प्यात आज ते बोलताना म्हणाले की 170 एकरमध्ये या सगळा जनसमुदाय सामावलेला होता। मग इतका मोठ्या प्रमाणातला हा जनसमुदाय ज्या वेळेला येत होता त्यावेळेला हा सगळा मैदानाचा भाग तर भरलेलाच होता, मात्र त्याचबरोबर कितीतरी किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत रांगा या माणसांच्या तिथं लागलेल्या होत्या। गाड्यांच्या पार्किंगसाठी सकाळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हटले की 1100 एकर जमीन सुद्धा अपुरी पडते। इतक्या गाड्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून त्या आंदोलनासाठी आल्या होत्या। सगळ्यात विशेष कौतुक त्या सभेचं काय असेल तर शांततेत ही सभा पार पडत होती, मात्र त्या सभेसाठी स्वतःहून अनेक लोक सहकार्य करत होते। स्वतः डॉक्टर सुद्धा कित्येक ॲम्ब्युलन्स पुरवण्याचे काम करत होते। कितीतरी स्वयंसेवक 5000हून अधिक स्वयंसेवक तिथं स्वतःच्या स्फूर्तीने सहभागी झालेले होते। इतकंच काय तर आजूबाजूच्या असणाऱ्या त्या गोदाखोऱ्यातल्या तब्बल 133 गावांनी हे आंदोलन म्हणजे जणू की आपला आत्मसन्मानच आहे असं म्हणत प्रत्येक येणाऱ्या माणसाला पाण्याची व्यवस्था असेल, निवासाची गरज पडली तर निवासाची व्यवस्था, झुणका, भाकर, पोळी, पुलाव जे जे काही देता येईल ते सगळं स्वयंस्फूर्तीनं देण्याचं काम केलं होतं। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या आंदोलनामधली होती। या आंदोलनाच्या वेळेला मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतील याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं। मग नेमकं मनोज जरांगे पाटील या आंदोलनातल्या या सभेतल्या प्रमुख भाषणामध्ये नेमकं काय काय बोललेत आणि त्यांचे प्रमुख असे काही ठळक मुद्दे त्यांनी आज मांडलेत ते सुद्धा आपण आता बघणार आहोत। मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी केली की सकल मराठा समाजाला
ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावं आणि कुणबी समाजाचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात यावं ही प्रमुख मागणी त्यांनी या वेळेला बोलत असताना केलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची मागणी त्यांनी केली की जरी तुम्ही ओबीसी मधून देत नसाल तरी सुद्धा ठराविक असं विशिष्ट 50% आतमध्ये एक क्रायटेरिया बनवून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ते दिलात तर ते एनटी आणि व्हीजीएनटी सारखं टिकलं सुद्धा पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा सरकारनं प्रयत्न करावा. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक मुद्दा हा अधोरेखित केला. तो मुद्दा म्हणजे आपल्या कोपर्डीमधल्या झालेल्या भगिनीच्या अत्याचारावरच्या त्या आरोपींना अजूनही फासावरती लटकवलेलं नाहीये. त्या सगळ्या आरोपींना फासावरती लटकवण्यात यावं ही मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी या त्यांच्या सभेमधल्या भाषणावेळी केलेली आहे. त्याचसोबत त्यांनी मागणी केली ती म्हणजे पीएचडी धारक जे विद्यार्थी आहेत त्यांना सारथीच्या माध्यमातून योग्य तो निधी देण्यात यावा, त्यांना शिष्यवृत्तीज वगैरे देण्यात याव्यात आणि त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं देण्यात यावी. त्याचसह आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या त्या अनेक शूरवीरांचा सन्मान व्हावा आणि त्याचबरोबर त्यांच्यानंतरची असणाऱ्या पिढींना योग्य तो सहाय्य निधी असेल किंवा नोकरी सरकारी असेल या पद्धतीची नोकरी सुद्धा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या भाषणाच्या वेळेला केली. हे भाषण त्यांचं चालू असताना त्यांची काही कृत्य ही लक्षवेधी होती. ती कृत्य नेमकी काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला तिथं काही लोक गोंधळ घालत होते तर त्यांना परखड आणि बाणेदार शब्दांमध्ये प्रश्न विचारण्याचं जाब विचारण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलं. तुम्हाला काही विरोधी गटाकडून पाठवलंय का अशा पद्धतीचे ठणकाऊ प्रश्न सुद्धा त्यांनी तिथं केले. ज्या वेळेला सभा सुरू असताना एक व्यक्ती कुठेतरी बेशुद्ध झाली कारण भर उन्हात कडक वातावरणामध्ये ती सभा सुरू होती त्यावेळेला तिथं लगेच त्यांना पाणी पुरवा, कोणीतरी काळजी घ्या अशा पद्धतीची येणारी परखड वक्तव्य असू द्यात किंवा एक व्यक्ती आजारी पडते लक्षात आल्यानंतर लगेच तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्यासाठी 1 मिनिटात ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता रिकामा झाला पाहिजे हे त्यांचं वक्तव्य आणि 1 मिनिटात त्या लाखोंच्या गर्दीमधून सुद्धा रस्ता ॲम्ब्युलन्सला निघतो आणि त्या व्यक्तीला व्यवस्थित पद्धतीने बाहेर घेऊन गेलं जातं. त्याचबरोबर वाटेमध्ये पाहिलं तर नियोजनबद्ध पद्धतीनं अनेक ठिकाणी खाण्याचे पिण्याचे स्टॉल सुद्धा जे दिसत होते हे अगदी एकदम नियोजन जर पाहिलं तर काटेकोर पद्धतीचं नियोजन दिसत होतं. मग या सगळ्या नियोजनाच्या संदर्भानं बोलत असताना सध्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे छगन भुजबळजी साहेब हे म्हणाले होते की मनोज जरांगे पाटलांना इतका पैसा नेमका येतोय कुठून, 7-7 कोटी रुपये त्यांच्याकडे जमा झालेले आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले होते. याचं सुद्धा ठोस पद्धतीचं उत्तर मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात दिलं. ते म्हणाले की आम्ही 20-20 रुपयाचं पेट्रोल गाडीत टाकून फिरणारे सामान्य कार्यकर्ते, सामान्य माणसं आहोत, सामान्य मराठी आहोत, कुणबी मराठी आहोत. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करू नयेत आणि 7 कोटी तर आम्हाला माहीत नाहीत, परंतु हे जे काही आंदोलन, हे जे काही आजची सभा होते ही लोकवर्गणीतून उभी झालेली आहे. ही लोकवर्गणी कुठून आली असं विचारल्यानंतर ते म्हणतात की गोदा खोऱ्यातल्या 123 गावांनी एकत्रित येऊन ही लोकवर्गणी उभी केलेली आहे आणि त्यातली सुद्धा फक्त 22 गावांची तब्बल 21 लाख रुपये जमा झालेली लोकवर्गणी आम्ही घेतली आणि त्यातून ही सभा आणि इथली सिस्टीम ही उभी झालेली आहे ते सांगायला सुद्धा विसरले नाहीत. आणि पुढे ते असंही म्हणाले की अजून 101 गावांकडे जमा झालेला निधी, जमा झालेली वर्गणी आम्ही घेतली सुद्धा नाही आणि जर कोणी लोकांनी या 123 गावांव्यतिरिक्त कोणाला मदत केली असेल, निधी दिला असेल, वर्गणी दिली असेल तर ती परत मागून घ्या असंही म्हणायला ते विसरले नाहीत. एकंदर काय तर या सभेमधून एक परखडपणा, स्पष्टपणा, कुठलंही राजकारण नाही, धोरण नाही, सरकारला सरळ धारेवरती धरणं या अनेक गोष्टी मनोज जरांगे पाटलांच्या भाषणातून दिसत होत्या. आणि त्याच वेळेला त्यांना जसं काल आणि एका व्यक्तीनं राजकारणातले असं म्हणाले होते, कदाचित सदावर्तेच ते होते की मनोज जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. त्यावेळेला मनोज जरांगे पाटील सुद्धा असं म्हणतात की आता त्यांना साधं वाटतं का, आता अटक करू शकतील तरी काय. जे अगदी अशा पद्धतीने इतका मोठा समुदाय समोर दिसतोय म्हटल्यानंतर ती एक ताकद सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्यामध्ये दिसत होती. बोलत असताना त्यांनी काही गोष्टी बरोबर हेरल्याचं लक्षात येतं. मराठा समाजाचा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे तो त्यांनी पकडून ठेवलाय. आरक्षण मिळवण्यासाठी, पोराबाळांसाठी आरक्षण मिळवायचं आहे, पुढच्या पिढ्या तुमच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की तुम्ही या सभेचे साक्षीदार होतात, या पद्धतीनं भावनिक साथ लोकांना घालण्याचं काम त्यांनी केलं. सोबतच दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाने सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. पोलीस प्रशासनाचं सुद्धा त्यांनी कौतुक त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियाचं सुद्धा कौतुक करायला ते विसरले नाही. कारण या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग संपूर्ण देशभर केलं जात होतं. ते लाईव्ह स्ट्रीमिंग होत असताना सरकारकडून काही ठिकाणी जॅमर्स लावण्यात आलेले आहेत किंवा
नेटवर्कचे काही प्रॉब्लेम्स आणलेले आहेत अशा पद्धतीचं सुद्धा ते सांगत होते. परंतु मीडियाने स्वतःची व्हॅन्स आणून वेगवेगळ्या पद्धतीनं काही झालं तरी ही सभा लाईव्ह लोकांपर्यंत पोहोचवली. यासाठी त्यांनी मीडियाचे सुद्धा धन्यवाद व्यक्त केले. आणि सोबत सांगताना ते म्हणाले की माझं फेसबुक अकाउंट सुद्धा सरकारकडून बंद करण्यात आलेलं आहे. मात्र फेसबुक अकाउंट बंद केले म्हणजे काही होणार नाहीये. हा समोर असणारा लाखोंचा जनसमूह या सगळ्या फेसबुक आणि या सगळ्या नेट बीटपेक्षा फार पुढचा आहे हे सुद्धा सांगायला ते विसरलेले नाहीयेत. हे सगळं सांगत असताना त्यांनी आपल्या राज्यातले उपमुख्यमंत्री दोन्हीही म्हणजे अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांना सुद्धा टार्गेट करायला विसरले नाहीत. ते या लोकांना टार्गेट करत असताना असं म्हणाले की आता मराठा समाजानं जागं झालं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या आपल्या आंदोलनाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी काही माणसं प्रयत्न करतात. याच्यात त्यांनी त्यांची नावं घेतली. आपल्या आंदोलनाला चुकीचं गालबोट लागलं पाहिजे, या अंतर्गत 2 गट पडले पाहिजेत, 4 गट पडले पाहिजेत किंवा मग इथं असंतोष जर निर्माण झाला तर आरक्षण देण्यात येणार नाही अशी कारणं सरकारला मिळतील आणि ती आपल्याला द्यायची नाहीयेत. आणि त्यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा गृहमंत्री यांना सुद्धा आवेदन केलं या भाषणाच्या माध्यमातून की तुम्ही या राज्य सरकारच्या नेत्यांना सांगा, समजवा आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून व्यवस्थित पद्धतीनं या सर्वसामान्य गोरगरीब कुणबी मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या आणि ओबीसी मधूनच जमल्यास आरक्षण आम्हाला द्या. आणि जर अल्टिमेटम सरकारला असं दिलाय की आज 30 दिवस पूर्ण होत आहेत, 22 तारखेला इथून पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल हे आम्ही या सर्वसामान्य जनतेला सांगणार आहोतच. मात्र जर 24 तारखेला आरक्षण मिळालं नाहीच तर मात्र टोकाचं आंदोलन केलं जाईल. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल. अशा पद्धतीचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी या संपूर्ण सरकारला, यंत्रणेला दिलेला आहे. एकंदर आजची सगळी सभा आपण डोळ्यानं पाहिली असेल तर भव्य दिव्य होती. अनेक मोठ्या संख्येनं माता भगिनी होत्या. रेकॉर्ड ब्रेक झालेली ही सभा होती. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून माणसं तिथे एकत्रित झालेली होती. स्वतःचे पैसे खर्च करून माणसं आली होती. अनेक जण स्वतःहून घरातून येताना भाजी भाकरी बांधून घेऊन आलेले होते. अशा पद्धतीची ही लोकांच्या सहभागातून झालेली सभा आहे. आता नेमकं सरकारची भूमिका याच्यानंतर काय असेल हे पाहावं लागेल. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का, की या आरक्षणाचा कुठले पक्ष चुकीचा घेऊ शकतील, त्याला राजकारणासाठी येणाऱ्या काळात वापरला जाऊ शकेल का, खरंच मनोज जरांगे पाटलांचा लढा हा असाच चालू राहणार आहे का, की मराठा आरक्षणासाठी पुन्हा एखादा आपल्याला बळी द्यावा लागणार आहे. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या एकंदर प्रकरणानंतर, या सभेनंतर 22 तारखेला नेमकं मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतील हे आपण बघणार आहोतच. मात्र तत्पूर्वी शब्दवेडे चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ती तुम्हाला कशी वाटतेय, मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती म्हणून तुम्हाला नेमकी कशी वाटतेय, हे एकंदर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे, आणि ओबीसी समाज हा या सगळ्या गोष्टींमध्ये नाराज होतोय का, दुखावला जातोय काय, तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे सगळं सांगायला कमेंट्सच्या माध्यमातून विसरू नका. आणि आवर्जून आपले शब्दवेळे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, फेसबुकचं पेज आहे, तिथं सुद्धा फॉलो करा आणि चॅनल इतरांपर्यंत पोहोचवा. मनपूर्वक धन्यवाद.